तर सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. लाख लाख शुभेच्छा. आयोजन कमिटीच्या वतीने चांगला खेळ करा आणि प्रेक्षकांची मनं जिंका. तर इथे पंचांचा इशारा येतोय. स्ट्राईकवरती गणेश पाटीलला पाहतोय. गोलंदाज राजू. नारिवली टीमच्या वतीने पहिलं षटक. सामना येते सुरू होतोय. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न येते, मात्र एक धाव मिळते. तर पहिल्याच बॉलवरती एक धाव मिळाली आहे. थोडासा झेल मात्र बराच वेळ हवेत होता. शरदला पाहतोय स्टँडच्या मागे कीपिंग करत असताना. श्रीनाथ पाटील स्ट्राईकवरती. पहिल्याच बॉलवरती एक धाव मिळाली आहे. संघाचं आणि स्वतःचं खातं खुलं केलं जाते एक या धावसंख्येवरती. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल येते पाहायला मिळतोय. या बेलेस लेटकर खेळण्याचा प्रयत्न आणि शॉट दरम्यानला मात्र अतिशय सुरेख झेल टिपला जातोय. सचिन सालुंके होते शॉट दरम्यानला आणि सुरेख झेल टिपलाय. फार मोठी विकेट गमावली आहे नागाव टीमने. श्रीनाथ पाटील पहिल्याच बॉलवरती शिकार झालाय तो राजू काटे याचा. अतिशय चांगला बॉल फेकला. पहिल्या बॉलवरती सुद्धा विकेट घेण्याची नामी संधी होती या टीमला, मात्र जेल सुटला आणि दुसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा तोच बॉल फेकला राजू काटेने आणि थोडंसं बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता श्रीनाथ पाटील यांचा, मात्र त्यांचा प्रयत्न फसला आणि जो शॉट दरम्यानला क्षेत्ररक्षक होता सचिन त्याने मात्र अतिशय पुढे सरकत चांगला झेल टिपला आणि एक या धावसंख्येवरती पहिला धक्का मिळालाय. वनडाऊनचा फलंदाज बालाराम पाटील. वनडाऊनचा फलंदाज बालाराम पाटीलला पाहतोय आपण. तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. फार जबाबदारीने खेळ करावा लागेल तो मात्र या बालाराम पाटीलला, कारण पहिला विकेट लवकर गमावलाय. त्यामुळे या दोन संघामध्ये कोणत्याच रंगेल, कोणता संघ विजयाची पताका येते उभारेल, विजयाची गुढी कोण उभारेल, नागाव की नारिवली. या वेळेस चांगला बॉल होता. चांगली गोलंदाजी होत असताना पाहतोय 3 चेंडूंचा खेळ संपलाय. फक्त एक धाव धावपळकावरती आले. सकाळच्या सत्रामध्ये पाहतोय थोडासा गारवा हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळचं सत्र येते मात्र बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कट करायचा होता. चेंडूची लाईन चांगली होती, लाईन मध्ये आले नाही आहे, थोडेसे पाठीमागे सरकले आणि चेंडू पडल्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. आणखीन एक डॉट बॉल ची सांगता या ठिकाणी केली जातोय. प्रत्येक सामना 4 षटकांचा असेल लक्षात ठेवा, कारण 10 संघ खेळणार आहेत या आजच्या दिवसामध्ये. त्यामुळे इथे कोणत्याही संघाला जास्त वेळ दिला जाणार नाही आहे. पुन्हा एकदा लोअर पुलटोचा बॉल होता. या वेळेस मात्र डीपमध्ये खेळतोय. समोर क्षेत्ररक्षक आल्यात आणि तोपर्यंत एक धाव मिळाली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. पंडिता पाहिलं तर गोलंदाजांना हेच करायचे असते की धावा जरी आल्या तरी चालतील, मात्र आपण गोलंदाजी स्टंप टू स्टंप करा, जेणेकरून एक्स्ट्रा धावा तर वाचतात. बऱ्याच वेळा असं चित्र पाहायला मिळतोय की आपल्याला जे 6 बॉलचे ओव्हर असते ती कधी कधी 8 किंवा 10-12 बॉलसुद्धा फेकले जातात. मात्र गोलंदाजांना दिशेवरती नियंत्रण ठेवणं फार महत्त्वाचं असतं. या वेळेस पुन्हा एकदा बीट. अतिशय चांगली गोलंदाजी. जरा जोरदार टाळ्या होत्या गोलंदाजासाठी ज्याने आपला पहिलं षटक या ठिकाणी फेकलं. एक विकेट मिळवला आणि धावसंख्या पहिल्या षटकात फक्त आणि फक्त 2 धावा धावपळकावरती दिल्यात. एवढी चांगली गोलंदाजी या सकाळच्या सत्रामध्ये राजू काटेच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. कारण या खेळपट्टीवरती गोलंदाजांचं वर्चस्व थोडं का होईना पाहायला मिळेल, कारण सकाळचं सत्र आहे, खेळपट्टी थोडीशी दमट आहे, त्यामुळे ते गोलंदाज आपलं वर्चस्व प्राप्त करतील. एरवी जर पाहिलं तर बरेच वेळा असं चित्र पाहायला मिळतंय की खेळपट्टीवरती फलंदाजीसाठी अनुकूल असते, मात्र येथे तसं काही पाहायला मिळालं नाही आहे. या पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्यात. व्हेरी गुड बॉलिंग.
तर नेक्स्ट मॅच साठी जय दुर्गा माता काटे विपक्ष जय मसोबा 40+ उंबाडे असा सामना होईल. जो तिसरा सामना होता मात्र तो दुसरा आम्ही खेळवणार आहोत. मात्र त्याच्यानंतर रेग्युलरली सामने जे लिस्ट प्रमाणे आहेत तसेच होतील. त्यामुळे ते काटे विपक्ष उंबाडे असा नेक्स्ट मॅच असेल. दोन्ही संघ जर आपण आला असाल तर आम्हाला रिपोर्ट करा. आमच्या आयोजन कमिटीशी आपण संपर्क करा. गोलंदाज पाहतोय शरद पाटीलला, दुसरं षटक घेऊन आलाय. एस्टेनच्या मागे कैलास गोरपेकर. तर नेहमीच क्रिकेटमध्ये आपल्याला पार्ट टाइम एसटी रक्षक पाहायला मिळतोय. बऱ्याच संघामध्ये तसं चित्र पाहायला मिळतंय. मात्र आम्ही नेहमी सांगत असतोय की रेग्युलरली आपला कीपर पाहिजे, जेव्हा चांगली त्याची कामगिरी असते. कारण एखादा खेळाडू मोठ्या खेळाडूचा झेल सोडणे किंवा धावबाद असताना त्याला जीवनदान देणे खूप महागात पडतोय. तर चला सामना लगेच सुरू करा आपण. दुसरे षटक, पहिल्या षटकात आल्या 2 धावा. त्यामुळे आत्ता या नागाव टीमला थोडंसं का होईना एक गेम चेंज, एक गेम प्लॅन बनवावा लागेल की धावा कशा येतील. शरद सज्ज होत असताना पहिलाच बॉल फुलटॉस होता. यावेळेस मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचललं जातोय आणि तोपर्यंत मिळाली आहे 1 धाव. एका दाबेडी मात्र धावसंख्या पुढे सरकली. अद्याप एकही मोठा फटका नाही आहे. याचं कारण होतं राजू काटेने केलेली अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अचूक टप्प्यावरती अचूक गोलंदाजी केली आहे. पहिल्याच पॉवर प्लेच्या एकमेव षटकामध्ये शरद. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. समोर सुभाष पाटील, मात्र झेल ड्रॉप होतोय तेथे आणि तोपर्यंत मिळेल ती 1 धाव. झेल जरी सुटला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि येथून मात्र तर पाहावं लागेल तेथे 2 पंच थोडीशी डिस्कर्ष करतील. कुंदन पगडे आहेत त्या ठिकाणी आणि 2 पंच आमचे बातचीत करत असताना विश्वास रसाळा पाहतोय आपण. येथून मात्र फलंदाज बाद झालाय. यस, कारण डायरेक्ट हिट दिलं होतं. बेल्स 1 पडाली आणि त्यामुळे थोडंसं येते निर्णय देण्यासाठी थोडा उशीर लागला. कारण अतिशय चांगली पंचांची नेहमीच कामगिरी ही अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळतोय. याचं कारण असं आहे, आपले पंच पाहिलं तर आपले गावातले पंच असतात प्रत्येक गावामध्ये जे फार क्रिकेट चांगले खेळलेले असतात, ज्यांनी आपलं बरेच ऊन पावसाले पाहिलेले असतात क्रिकेटमध्ये आणि चांगली नेहमीच त्यांची कामगिरी राहिली आहे. त्यांचं आपण स्वागत करूया. आज जगाच्या पाठीवरती पाहिलं तर यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा WTC अर्थात वर्ल्ड टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून आमचे शैलेशजी भोईर आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी सज्ज झाली आहे. क्लॅरिटी व्हॉट क्वालिटी या दुहेरी संगम देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. नेहमी 100% काम हे त्यांचं देण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यांनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा कष्ट हेच भांडवल असं समजून त्यांनी आपल्या कामाला प्रामाणिकपणे सुरुवात केली आहे. यावेळेस ऑफ ड्राय करतात. अतिशय चांगला फटका. डीपिश कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडेसे थांबल्यात. लेझी क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. कारण क्रिकेटमध्ये जो थांबला तो संपला. मैदानावरती असताना आपल्याला सतत कार्यरत राहावं लागत असतं. याचं कारण असं गणेश पाटीलला मात्र माघारी परतावं लागलंय. अद्यापर्यंत विचार केला तर 3 फलंदाज बाद झाल्यात. तर ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी नेटची व्यवस्था केली आहे ते सन्माननीय बालकृष्णजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी त्यांचं श्रद्धांजली चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करते. धावसंख्या 7 सेकंड रनला आउट झाला. 7 धावा आहेत. दुसरे षटक मार्गस्थ. मोतीराम. यावेळेस फुल टॉस बॉल होता. राजू काटे समोर आणि मात्र मिसअंडरस्टँडिंग झालं होतं. थोडेसे पुढे येणं गरजेचं होतं झेलसाठी.
आणि तोपर्यंत 2 धावा येथे अंकित केल्या धावपळकावरती. तर 9 धावा दुसरं षटक पाहायला मिळतो आपल्याला शरद पाटीलचा. 3 फलंदाज गमावल्यात ते मात्र या नागाव संघाने. 9 झाले बघा. यावेळेस मात्र चेंडू जात आहे अलॉंग द कार्पेट. एक धाव कंप्लीट केली. दुसरे धावेचा प्रयत्न, थोडासा दबाव, थ्रोपैकी सुरेख. तर 10 धावा झाल्यात संदीप, कारण पहिल्या षटकात फक्त 2 होत्या. जर बॉलचं विवरण द्यायचं झालं तर पहिल्या बॉलवरती 1 आली, दुसऱ्या बॉलवरती 1 आणि विकेट गेला, आणि तिसऱ्या बॉलवरती 2 धावा आल्या, चौथ्या बॉलवरती पुन्हा एकदा 1 धाव मिळाली, विकेट गेला, आणि 5व्या बॉलवरती 2 धावा आणि 6व्या बॉलवरती 1. कळल्यावर काय ना फक्त तर चला 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये फक्त 10 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. अरुण गोरपेकरला पाचारण केलं तिसऱ्या षटकामध्ये. अद्यापर्यंत पाहिलं तर नारिवली संघाचं अतिशय चांगलं प्रदर्शन झालं आहे. मात्र नागाव संघ आहे एक मजबूत संघ आहे. 40+ क्रिकेट संघ नागाव, जो नेहमीच मोठ्या मोठ्या संघांना पराभवाचा धक्का देण्यात माहीर असतो. कालसुद्धा या संघाने मात्र 2 सामने जिंकले होते रायगडमध्ये जाऊन, आणि तिसऱ्या सामन्यात मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. फार चांगला खेळ केला होता, कारण नेहमीच त्यांचा चांगला खेळ होता. एक यंगस्टर क्रिकेटपटूंचा भरणा, कारण नव्या दमाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एकदम यंगस्टर गोलंदाज अरुण गोरपेकर. तिसरे षटक, पहिलाच बॉल हिटिंग करतोय आणि गॅप मध्ये ढकललाय, आणि पहिल्याच बॉलवरती मार्टी हिट आले. 6 धावा, सिक्सर. फुलटॉस बॉल होता. 2 क्षेत्ररक्षक होते. तर पहिल्याच बॉलवरती षटकार आपल्याला पाहायला मिळाला. इथून मात्र 2 षटकामध्ये फक्त 10 धावा होत्या. त्यामुळे क्रिकेट आहे, कधी ऊन तर कधी पाऊस, हे तर चालूच असतो. यावेळेस पुन्हा एकदा टॉप एज. जवळपास कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. डीपवरून क्षेत्ररक्षक आले सचिन, आणि तोपर्यंत झेल ड्रॉप. चांगला प्रयत्न होता या ठिकाणी, झेल टिपण्याची संधी होती, कारण बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते, ते तिसऱ्या पंचांना रेफर केलं जाते. तर आमचे देवानंद पाटील या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जातात. गोलंदाजावरती आक्षेप घेतला, संशय नोंदवला, त्याची मात्र गोलंदाजी ही ते मात्र तपासली जाईल. त्यामुळे तिसऱ्या पंचांची फार महत्त्वाची भूमिका असते, अहम भूमिका मैदानामध्ये असते. देवानंद पाटील या ठिकाणी पाहत असताना मेन पंच पाहतोय विश्वास रसाल, स्क्वेअर लेगला कुंदन पगडे, स्ट्राईकला मोतीराम. यावेळेस चांगला बॉल होता, हलकासा अपील केलाय, मात्र चेंडू सिली मिडॉपला जातोय, आणि तोपर्यंत मिळते ती 1 धाव. लेग बाईज, लेग बाईजच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळाली आहे. चांगला खेळ. मागच्या बॉलवरती पाहिला तर 2 बॉलवरती 8 धाबा आल्या, त्यामुळे ते धाबा येणं मात्र महत्त्वाचं ठरेल, कारण 4 षटकाचा सामना आहे. त्यामुळे इथे पाहिलं तर कोणत्याही फलंदाजाला वेळ मिळणार नाही आहे सेट होण्यासाठी. त्यामुळे आपल्याला इथे चांगली फलंदाजी करावी लागेल. राजू मडवीला पाहतोय स्ट्राईकवरती. यावेळेस फटका चांगला आहे, चेंडू जाईल स्क्रीन समोरून. व्हॉट अ शॉट, पॉवरफुल फटका पाहायला मिळाला. एक षटकार येतोय राजू मडवीच्या बॅटमधून. या षटकाचा विचार केला तर अद्यापर्यंत 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाल्यात.
त्यामुळे एकूण धावसंख्या पाहिली तर 25 धाबा. तर 2 षटकार पाहायला मिळाले षटकामध्ये. नेक्स्ट बॉल यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र एष्ट्यांच्या बाजूने गेलाय लेग स्टंपला. पंच वाईडची खूण करत असताना पडल्यानंतर थोडासा बाहेरून गेला असं वाटलं की स्टंपच्या जवळून गेलाय, मात्र युरी डिलिव्हरी आउटसाइड लेग स्टंप. त्यामुळे कधी पहा आपण ज्यावेळेस लेग स्टंपला चेंडू जातोय त्यावेळेस पंच मात्र वाईडची खूण करतात. बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतोय चित्र. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय समोर क्षेत्ररक्षक, कॉल दिलाय संतोषने आणि सुरेख झेल या ठिकाणी टिपला गेलाय. ज्या फलंदाजाने मगाशी एक षटकार ठोकला होता त्या फलंदाजाला बाद करण्यात यश प्राप्त केलंय ते अरुण गोरपेकरने. 25 या धावसंख्येवरती 26 या धावसंख्येवरती लागलाय तो चौथा आद्रा. चला नेक्स्ट मॅच साठी उंबाडे टीमचा कॅप्टन या आणि जय दुर्गामाता काटे दोन कॅप्टन्स आपण टॉससाठी या, कारण खेळाचं पहिलं सत्र संपल्यानंतर आपल्याला लगेच टॉससाठी यावं लागेल. एक वन टू गो. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये. स्ट्राईकला मोतीराम पाटील. या बेलेस हुक केलाय चेंडूला, चेंडू जाईल डीप मध्ये. क्षेत्ररक्षक येण्याच्या अगोदर चेंडू निघून गेलाय डीप मध्ये आणि 30 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात आपल्याला. 3 षटकांचा खेळ संपलाय. फार मागडं षटक पाहायला मिळालंय. इथून हे दुसरं षटक होतं, तिसरं षटक होतं आणि या षटकामध्ये पाहिलं तर तब्बल तर फार मागडं षटक पाहायला मिळालं. तब्बल 20 धावेचं षटक हे आलंय, कारण या मैदानावरती धाबा होतात. कारण ग्राउंड फील्ड पाहिली तर सूर्यकाय चेंडू पडल्यानंतर लगेच बाउंड्रीकडे जातोय, त्यामुळे ते धाबा बनवल्या जातात. त्यामुळे 3 षटकामध्ये 30 धाबा आहेत, 2 षटकामध्ये फक्त 10 धाबा होत्या. हेच तर क्रिकेट आहे. तर जास्त वेळ घेऊ नका, चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लाभा जो गोलंदाज निवडायचा असेल त्याच्यावरती गोलंदाजीचा भार द्या आणि सामना सुरू करा. सचिन साळुंके. तर गोलंदाज सचिन साळुंके याच्यावरती जबाबदारी दिली आहे चौथं षटक फेकण्यासाठी. 4 षटकांचा सामना आहे, 30 धावा झाल्या धावपळकावरती. सकाळच्या सत्रामध्ये पाहतोय आपण जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून ऐकतात त्यांचं आपण स्वागत करूया, किंवा जे प्रेक्षक या मैदानावरती सामना एन्जॉय करतात त्यांचं स्वागत करूया. प्रेक्षक वर्ग स्ट्राइक वरती मनोहर देसले. शेवटचं षटक 20 धावा धावपळकावरती मागच्या षटकामध्ये आल्या. एकूण टोटल 30 धावा बनवल्या. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं, मात्र चेंडू सरळ गेलाय. तेथे मात्र 1 धाव पाहायला मिळतोय आपल्याला. इथून मात्र स्ट्राइक मोतीरामकडे ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षणामध्ये प्रत्येक बॉलवरती चेंजेस करत असताना पाहायला मिळतं आपल्याला संघाकडून. त्यामुळे ते आणखीन 5 बॉलवरती किती धावा बनवल्या जातील हे पाहणं गरजेचं असेल. स्लॉगिंगवरचं षटक आहे, डेट ओव्हर अणामारीचं षटक इथून आपल्याला पाहायला मिळतोय. या बेलेस मात्र उडवलाय, समोर क्षेत्ररक्षक नाही आहे, दूरवरून आल्यात, मात्र तोपर्यंत ते 2 धावा सहजरित्या पाहायला मिळतील.
2 धावा आणखीन पाहतोय आपण इथून धावपळकावरती 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय तो नागाव 40+ संघ. नागाव विपक्ष नारिवली असा पहिला सामना या श्रद्धांजली चषकामध्ये. येथे पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळून काढल्यात मात्र क्षेत्ररक्षक बनले प्रेक्षक आणि चेंडू गेलाय तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून 4 धाबेसाठी. येथून मिळालाय तो चौकार 4 धाबा. 37 या आकड्यावरती जाऊन संघ पोहोचलाय. तर चला उंबाडे संघ आणि काटेई संघ वेळ करू नका. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत त्यामुळे आपण टॉस नाणेफेकी करण्यासाठी या. सचिन सज्ज होत असताना चौथं षटक. थोडासा बाउन्स करण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. यस वाईट. थोडासा बाउन्स दिलाय चेंडूला त्यामुळे 1 धाव अद्याप एक्स्ट्रा पाहा मिळतोय आपल्याला. चांगली फलंदाजी झाली आहे. मोतीराम पाटीलचा विचार केला तर त्याच्या बॅटमधून आज मात्र 2 चौकार 2 षटकार अद्यापर्यंत पाहायला मिळाल्यात. यावेळेस पुन्हा एकदा टॉप आहे. समोर क्षेत्ररक्षक कॉल दिलाय आणि या ठिकाणी झेल सुटलाय. प्रयत्न फार चांगले होते. थोडेसे खराब मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाले. अद्याप 2 धावा मिळाल्या. 40 धावा धावपळकावरती होत असताना झेल मात्र सोडला गेला. मोतीराम पाटीलचा इथून नामी संधी होती आणि असे झेल टिपायचे असतात. तर निश्चित येथे मात्र झेल बऱ्याच ठिकाणी मागात पडतात. जीवनदान बऱ्याच मॅचमध्ये पाहिलेत आपण. जीवनदान मागात पडले आणि हा जीवनदान यावेळेस पहा किती मागात पडलाय. 6 धावा धावपळकावरती आल्या. 46 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल या इनिंगमध्ये 17 मधील पाहायला मिळतो. इथून यावेळेस पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत समोर. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरे धावेचा प्रयत्न आणि येथे मात्र 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्यात आणि 48 धावा बनवल्या गेल्या 4 षटकामध्ये. 48 धावा पाहायला मिळतोय. 2 षटकामध्ये फक्त 10 धावा होत्या आणि 2 षटकामध्ये ते 38 धावा बनवल्या गेल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये 20 आणि चौथ्या ओव्हरमध्ये 18 अशा धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. एकूण 48 धावा कुठल्या गेल्यात आणि 49 धावेचं लक्ष्य टार्गेट असेल तो गावदेवी नारिवली संघासमोर. तर चला टॉससाठी या प्लीज उंबाडे टीम आणि काटे वेल करू नका. तर या ठिकाणी मंचावरती आमचे ग्रामस्थ मंडळ निलजे उपस्थित आहेत. त्यांचा आम्ही शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत. सन्माननीय सुभाषजी पाटील आहेत त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन की आमचे श्रीपतदादा म्हात्रे कल्याण डोंबिवली 40+ ग्रामीण समितीचे उपाध्यक्ष श्रीपतदादा म्हात्रे यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या मंचावरती सन्माननीय सुभाषजी पाटील उपस्थित आहेत त्यांचा आपण शुभ सन्मान करावा. तर शुभ सन्मान या ठिकाणी मंचावरती केला जाईल. या सुभाषजी पाटील.
तर सुभाजी पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय. मायाची शाळ आणि प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा मान सन्मान केला जातोय. त्याचबरोबर महेंद्रजी पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत मंचावरती. महेंद्रजी पाटील यांचा सुद्धा सन्मान संयोजन कमिटीच्या वतीने केला जाईल. चला या ठिकाणी त्यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल. महेंद्रजी पाटील आहेत उपस्थित. त्याचबरोबर पुढचा सामना जानदेव शेठ पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण या मंचावरती सन्मानित करणार आहोत. त्यांनी सुद्धा पुढे या आणि आपल्या मानाचा स्वीकार करा. चला नागाव टीम क्षेत्ररक्षण लावा आणि नारिवली संघ आपण सलामीचे बॅट्समन पाठवा मैदानामध्ये. तर निवृत्ती दादा पाटील यांच्या शुभ हस्ते जानदेव शेठ पाटील यांना सन्मानित केलं जातं. त्याचबरोबर ज्यांनी नेटची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिली ते सन्माननीय बालकृष्ण दादा पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या मंचावरती केला जाईल. त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण पुढे या आणि या मानाचा स्वीकार करा. तर चला सलामीची जोडी जाऊ द्या मैदानामध्ये. पंच इशारा करतात बॅट्समन जा लवकर. खेळाचं पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राचा विचार केला तर 2 षटकामध्ये 10 धावा होत्या आणि त्याच्यानंतर 2 षटकामध्ये 38 धावा आल्या आणि एकूण 48 धावा कुठल्या गेल्यात. 49 धाबांचं लक्ष्य असेल ते मात्र या गावदेवी नारिवली टीम समोर. मात्र या लक्ष्याचा पाठलाग कसा केला जाईल की त्यांना थांबवलं जातील याचं उत्तर द्वितीय सत्रामध्ये मिळेल. आणि सामना जसं सुरू होईल तसे मायक्रोफोनवरती येतील आमचे ज्येष्ठ समालोचक पंडित दादा पाटील. धन्यवाद जगदीश पाटील. श्रद्धांजली चषक 2020 जय हनुमान क्रिकेट संघ निळजेच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय दीपक मधुकर पाटील आणि स्वर्गीय संजय कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा जय हनुमान 40+ क्रिकेट संघ निळजेच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन आपण पाहतोय. तर पहिल्या सत्राचा खेळ इथं संपला आहे आणि नागाव संघानं पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 4 षटकांमध्ये धावा कुठल्या त्या 48 आणि 49 धावांचं लक्ष घेऊन दुसऱ्या सत्रामध्ये त्या लक्ष्याचा पाठलाग करतोय तो नारिवली संघ. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा होत्या फक्त 10, मात्र पुढच्या 2 षटकांमध्ये धावा आल्या तर तब्बल 38. तर सांघिक पहिल्या आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येतं गोलंदाज आपण पाहतोय राजू मडवी. तर स्ट्राईक एंडला आपण पाहतो राजू काटे. 2 मातब्बर संघ एकमेकांची 2 हात करतायत या स्पर्धेमध्ये. तर आदरणीय राज पाटील काटे यांचं आमचं या व्यासपीठावर आम्ही सरचं स्वागत करतोय. तर गोलंदाज सज्ज होतात राजू मडवी. स्ट्राईक एंडला राजू काटे. ऑन साईडला खेळतात चेंडू 1 बाउन्स मारेच्या बाहेर फरार होतोय. राजू काटेच्या बॅटमधनं येतोय तो दमदार चौकार. बघा ज्या फलंदाजानं पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक फक्त 2 धावांचं हाताळलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त 8. तर 2 षटकांमध्ये धावा होत्या नागाव संघाच्या फक्त 10 आणि पुढच्या 2 षटकांमध्ये धावा आल्या तर तब्बल 38. आणि नागाव संघाचे फलंदाज आपण पाहिलं मोतीराम पाटील या फलंदाजांना अक्षरशः मैदान गाजवून सोडलं आणि आपल्या संघ अडचणीत असताना मोतीराम पाटील या फलंदाजानं अतिशय चांगली फलंदाजी केली. आपल्या संघाला सावरलं, संघाच्या डावाला आकार दिला आणि दुसऱ्या सत्रामध्ये इथं राजू काटे प्रत्युत्तर देत आहेत. तर बिनबाद 4 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. पहिल्या सत्रामध्ये ज्या चुका झाल्या शेवटच्या 2 षटकांमध्ये त्या चुकांची दुरुस्ती मात्र इथं दुसऱ्या सत्रामध्ये करावी लागेल त्या नारिवली संघाच्या 2 फलंदाजांना. सलामीची जोडी आपण पाहतो राजू काटे आणि दुसरे फलंदाज आपण पाहतोय
प्रेमनाथ पाटील. तर गोलंदाज राजू मडवी, राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंच विश्वास रसाल यांनी वाईडचा इशारा केलाय. फलंदाजाला असं वाटलं होतं की चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, मात्र उजवी एसटी सोडून खूपच बाहेर निघाला चेंडू आणि पंचांनी वाईडचा इशारा केला. अवंतर धावसंख्या पुढे सरकते ती 5 वर. बॅकफुटला गेले, सुरेख फटका. राजू काटे या षटकामध्ये अतिशय चांगली फलंदाजी करतात आणि पॉवर प्लेचा योग्य वापर करतायत फलंदाज राजू काटे आणि बिनबाद 9ची धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं होतं नागाव संघाच्या धावा होत्या फक्त 10, मात्र पुढच्या 2 षटकांमध्ये धावा आल्या तर तब्बल 38 आणि त्याला चोख उत्तर दिलं जाते फलंदाज राजू काटेच्या फलंदाजीच्या माध्यमातून आणि बिनबाद 9ची धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. 49 धावाचं लक्ष असताना तुम्हाला धावसंख्या ही चेस करावीच लागेल, कारण टॉस आणि विकेटला या स्पर्धेमध्ये महत्त्व नसेल, कारण स्पर्धेचा नियमच आहे धावसंख्या तुम्हाला कंपल्सरी चेस करावी लागेल. राजू मडवी, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथं मात्र फटका फसला. झेल होईल का पाहायचं प्रयत्न केला होता गोलंदाजानं, कारण चेंडू रिलीज केल्यानंतर फॉलोथ्रूमध्ये चेंडू गॅदर करणं फार कठीण असतं. प्रयत्न केला होता गोलंदाज राजू मडवी यांनी, प्रयत्न फसला, मात्र तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. चला काटे संघ आणि उंबार्डे संघ या ताबडतोब नाणेफेकीसाठी 10 धावा आपण पाहतो धाव फलका. प्रयत्न केला होता गोलंदाज राजू मडवी यांनी, मात्र प्रयत्न फसला. मोठा धक्का बसला असता नारोली संघाला, मात्र इथं प्रयत्न करतात राजू काटे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो फलंदाज इथं मात्र सुरेख फटका प्रेमनाथ पाटील यांच्या बॅटमधनं आलाय. तो या षटकातील पहिला चौकार. एकूण चौकार आपण पाहिले या षटकामध्ये 3. चला काटे संघाचे संघनायक या नाणेफेकीसाठी, कारण उंबार्डे संघाचे संघनायक तिथं बलरामदादा भंडारी उपस्थित आहेत. राजू मडवी खोल टप्प्याचा चेंडू ऑफ साईडला खेळतात. फॉलोथ्रूमध्ये चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्या एकूण आपण पाहतो धाव फलकावर 15 धावा. बिनबाद 15 अशी दमदार सुरुवात आपण पाहतो नारोली संघाच्या माध्यमातून. प्रेमनाथ पाटील आणि राजू काटे या 2 फलंदाजांनी चोख प्रत्युत्तर दिले ते नागाव संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. राजू मडवी, राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळता सुरेख फटका. चेंडू वाऱ्याच्या वेगाने सीमारेषा पार करतोय. राजू काटेच्या बॅटमधनं शेवटच्या चेंडूवर आलाय तो चौकार आणि पहिलं षटक इथं संपतंय. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 1 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल बिनबाद 19 धावा. कारण पहिल्या सत्राचा जरी विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये नागाव संघाची धावसंख्या होती फक्त 10 आणि पुढच्या 2 षटकामध्ये धावा आल्या तब्बल 38 आणि जशाच तसं उत्तर दिलंय ते राजू काटे आणि प्रेमनाथ पाटील या 2 फलंदाजांनी. कारण 49 धावांचं लक्ष असताना 4 षटकांमध्ये या 2 फलंदाजांनी नारिवली संघाला अतिशय चांगली सुरुवात करून दिली आणि बिनबाद 19 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. सांघिक दुसऱ्याने वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो गोलंदाज आपण पाहतो श्रीनाथ पाटील. एक अष्टपैलू क्रिकेटपटू नागाव संघाचा फलंदाजी करत असताना मात्र कामगिरी व्यवस्थित झाली नाहीये. मात्र दुसऱ्या सत्रामध्ये हा गोलंदाज आपल्या संघासाठी कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, आपल्या संघाला कमबॅक करून देतील का गोलंदाज श्रीनाथ पाटील. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज
प्रेमनाथ पाटील, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो संघाचा आधारस्तंभ तारणार राजू काटे. तर बिनबाद 19 अशी धावसंख्या समीकरण. 3 षटकं शिल्लक असतील, 18 चेंडू बाकी असतील आणि धावा जिंकण्यासाठी गरज असेल ती 30 धावांची. 10 धावांच्या सरासरीने या 30 धावा नारिवली संघाला कुटाव्या लागतील. गोलंदाज प्रेमनाथ पाटील सज्ज होत आहेत. कोलर टप्प्याचा चेंडू फक्त सन्मान दिला, फॉलोथ्रूमध्ये चेंडू गॅदर केला. सुरुवात तर गोलंदाजाने चांगली केली आहे, मात्र श्रीनाथ पाटील या गोलंदाजाला कमबॅक करून द्यावं लागेल नागाव संघाला. कारण पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी चांगली झाली नागाव संघाची. 49 धावांचं लक्ष ठेवलं नारळी संघासमोर आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना बिनबाद 20 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. 17 चेंडू 29 धावांचं समीकरण. स्ट्राईक आणला राजू काटे. बॅकफुटला गेल्या ऑफसाईडला खेळतात. क्षेत्ररक्षक चेंडूला सामोरे जात आहेत. चेंडू उचलून फेकेपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट. चेंडू फेक चांगल्या पद्धतीने गोलंदाजी ते हाती चेंडू सोपवला जातो तोपर्यंत इथं 2 चेंडूंमध्ये 2 धावा आल्या. धावसंख्या पोहोचते ती 21 वर. अजून 28 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील ते 16. तो 16-28चं समीकरण. मात्र इथून या 2 फलंदाजांना आपण पाहतो धावफलकावर धावसंख्या 21 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी राजू काटे आणि प्रेमनाथ पाटील यांच्या माध्यमातून. मात्र श्रीनाथ कमबॅक करून देईल का नागाव संघाला हे पाहावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ऑन साईडला खेळतात. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, मात्र दुसऱ्या धावेसाठी राजू काटे पुढे सरकले आणि पाहता पाहता दुसरी धाव फलकावर येते. संवाद 2 फलंदाजांमध्ये खेळपट्टीवर चांगल्या पद्धतीने साधला जातोय. कारण एक भागीदारी, ज्या भागीदारीची गरज होती नारिवली संघाला, ती भागीदारी आतापर्यंत आपण पाहतो धाव फलकावर. बिनबाद 23 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. फ्रंटफुटला पुढे सरकले. सुरेख फटका आपण पाहतो कार्पेटच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक सामोरे जातात. चेंडू उचलून फेकेपर्यंत इथं खराब क्षेत्ररक्षण. अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण जर तुम्ही कराल तर तुमच्या संघाला पराभूत व्हावं लागेल. एका बाजूला आपण पाहतो राजू काटे चांगली फलंदाजी करतात, तितकीच चांगली साथ फलंदाजी करत असताना आपण पाहतो प्रेमनाथ पाटील यांच्या माध्यमातून लाभते ती राजू काटे यांना. आणि बिनबाद आपण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 27. पहिल्या विकेटसाठी 27 धावांची भागीदारी आपण पाहतोय ती प्रेमनाथ पाटील आणि राजू काटे यांच्या माध्यमातून. गोलंदाज श्रीनाथ पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र फॉलोथ्रूमध्ये चेंडू गॅदर केला जातोय. सहजरित्या सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 28 वर. अतिशय चांगली सुरुवात आपण पाहतोय नारिवली संघाच्या माध्यमातून. राजू काटे आणि प्रेमनाथ पाटील 28 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी. पहिल्या सत्रामध्ये शेवटची 2 षटकं, तिसरं आणि चौथं षटक नारिवली संघाच्या 2 गोलंदाजांनी अतिशय खराब पद्धतीने हाताळल्या. 38 धावा खर्च केल्या. मात्र त्या चुकांची दुरुस्ती इथं दुसऱ्या सत्रामध्ये राजू काटे आणि प्रेमनाथ पाटील या 2 फलंदाजांनी आतापर्यंत तर नक्कीच चांगली फलंदाजी केली आहे. इथं मात्र चला काटे संघाचे संघनायक या ताबडतोब उंबाटे संघाचे संघनायक इथं उपस्थित आहेत. चला पाणी घेऊन जा. चला काटे संघाला आयोजक वारंवार विनंती करतात नाणेफेक ताबडतोब करून घ्या. 2 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय आणि बिनबाद 31 धावा आपण पाहतो धाव फलकावर. पहिल्या षटकाचं जर विश्लेषण आपण पाहिलं धावा आल्या तब्बल 19. किती आले पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं, गोलंदाज होते राजू मडवी, धावा खर्च केल्या तब्बल 19. आणि दुसऱ्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर गोलंदाज होते श्रीनाथ पाटील, त्या गोलंदाजाने धावा खर्च केल्या त्या 11. 2 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय आणि एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर नारळी संघाची 30 धावा. तर पहिल्या विकेटसाठी 30 धावांची भागीदारी. चुका केल्या पहिल्या सत्रामध्ये 2 षटकांमध्ये शेवटच्या, मात्र चुकांची दुरुस्ती इथं राजू काटे आणि प्रेमनाथ पाटील या 2 फलंदाजांनी नक्कीच केली आहे. कारण बिनबाद 30 अशी धावसंख्या. आता मात्र समीकरण असेल नारळी संघासाठी ते 12 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल. अतिशय चांगली सुरुवात करून दिली या 2 फलंदाजांनी.
सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन तर गोलंदाज संघनायकाने वापर केला ते मनोहर देसले यांचा. मात्र इथून कमबॅक करून द्यावं लागेल मनोहर देसले या गोलंदाजाला, कारण भागीदारी आपण पाहिली ती 30 धावांची. राजू काटे आणि प्रेमनाथ पाटील या दोन फलंदाजांनी नारळी संघाला अतिशय चांगली सुरुवात करून दिली आणि जी गरज होती ज्या सुरुवातीची गरज होती नारळी संघाला ती या दोन फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 30 धावांची भागीदारी राजू काटे आणि प्रेमनाथ पाटील या दोन फलंदाजांनी आपण पाहिलं. अतिशय चांगली फलंदाजी केली आहे. आता समीकरण असेल ते 12 चेंडू आणि धावांची गरज असेल ती 19 धावांची. मनोहर देसले पहिला चेंडू ऑन साइडला खेळता क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. इथं मात्र आउटफील्ड अतिशय चांगली, मात्र क्षेत्ररक्षण आपण पाहतोय ते खराब. तोपर्यंत 2 धावा येत आहेत धावफलकावर. संवाद या दोन फलंदाजांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने साधला जातो. रनिंग बिटवीन द विकेट अशा पद्धतीने असेल तर नक्कीच तुम्ही धावा लुटू शकता. आणि 2 धावा येत आहेत धावफलकावर. धावसंख्या पोहोचते ती 32 वर. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला सामना रंगतोय तो जय गावदेवी 40+ क्रिकेट संघ नारिवली विपक्ष आहे जय गावदेव हनुमान 40+ क्रिकेट संघ नागाव. 32 धावा आपण पाहतो धावफलकावर. तर राजू शेठ भोईर यांचं सुद्धा आगमन झालं इथं. उमरड्याचे आमचे राजू शेठ भोईर समोर खेळतात. चेंडू वेगाने सीमारेषा पार करतोय. अतिशय दमदार फलंदाजी आपण पाहतोय. प्रेमनाथ पाटील आणि राजू काटे या दोन फलंदाजांनी अतिशय दमदार फलंदाजी केली. ज्या सुरुवातीची गरज होती नारिवली संघाला ती सुरुवात या दोन फलंदाजांनी करून दिली. आणि एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 36 धावा. 36 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी आपण पाहतो. राजू काटे आणि प्रेमनाथ पाटील या दोन फलंदाजांनी अक्षरशः डावाला सावरलंय. आपल्या संघाच्या डावाला आकार या दोन फलंदाजांनी दिला आहे. तर आदरणीय अर्जुनभाई पाटील 40+ ग्रामीण असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचं आगमन होत आहे. इथं मात्र झेल झाला असता मात्र एसटी रक्षक बीड झालेत मोतीराम पाटील. तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते 37 वर. 40+ ग्रामीण असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय अर्जुनभाई पाटील यांचं आगमन होत आहे. भाईंना विनंती असेल यायचं व्यासपीठावर. चेंडू नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक बीट होत आहेत थोडेसे. तोपर्यंत इथं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. दुसरी धाव येते धावफलकावर. बिनबाद 39 अशी दमदार सुरुवात आपण पाहतोय. सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर. आणि ज्या दोन फलंदाजांनी राजू काटे आणि प्रेमनाथ पाटील यांनी नारळी संघासाठी ज्या सुरुवातीची गरज होती सुरुवात अतिशय चांगली करून दिली. बिनबाद 39 अशी धावसंख्या. तिसरं षटक मार्गस्थ. 49 धावांचं लक्ष असताना मात्र बिनबाद. इथं मात्र बागफुटला गेले. फक्त दिशा दिली. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला. सिंगल कंप्लीट केली. अशा पद्धतीने जर तुम्ही फलंदाजी कराल तर नक्कीच हा सामना तुम्ही जिंकू शकता. खराब चेंडूचा समाचार घेतला जातो. चांगल्या चेंडूला सन्मान दिला जात आहे. सिंगल कंप्लीट केली आहे. धावसंख्या एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 40 धावा. चला काटे संघाचे संघनायक या ताबडतोब. आयोजक तुम्हाला वारंवार विनंती करतात 49 धावांचं लक्ष असताना नारिल संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर बिनबाद 40 धावा. फक्त 9 धावांची गरज असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. इथं मात्र फटका फसलाय. झेल होतो का पाहायचा. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलेत आणि पहिला धक्का दिला. इथं मात्र फलंदाज बाद झालेत ते प्रेमनाथ पाटील. बॅक टू पवेलियन. षटक इथं संपलंय ते तिसरं. आदरणीय अर्जुनभाई पाटील यांना विनंती असेल भाईंना की यायचं व्यासपीठावर.
तर आदरणीय महेंद्र पाटील यांना विनंती असेल तुमच्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. काटे विपक्ष उंबारडे. तर प्रेमनाथ पाटीलसाठी टाळ्या होऊ द्या. फलंदाजानं अतिशय चांगली सुरुवात करून दिली आहे. तो फलंदाज माघारी परतला आहे, मात्र आपली छाप या मैदानावर 10 चेंडूंचा सामना केला. धावा कुठल्या तर तब्बल 22. उंबाडे संघानं नाणेफेक जिंकली आहे. आणि बघा नियम तुम्हाला पुन्हा एकदा समजावून सांगतोय. 2 षटकांमध्ये चेंडू हरवला, फुटला, भिजला तर नवीन दिला जाईल आणि 2 षटकाच्या नंतर चेंडू हरवला, भिजला, फुटला तर जुना दिला जाईल. याची नोंद घ्या. दोन्ही संघांनी चेसिंग ही कंपल्सरी असेल. टॉस आणि विकेटला महत्त्व नसेल. 1/40 अशी धावसंख्या आपण पाहतोय. 3 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय. समीकरण मात्र उरलंय नारळी संघासाठी. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. नवीन फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवर शरद पाटील. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघाचा आधारस्तंभ तारणहार राजू काटे. तर गोलंदाज सज्ज होत आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ गोलंदाज सज्ज होतात. बाळकृष्ण मडवी. स्ट्रायकरला आपण पाहतोय शरद पाटील. पहिला चेंडू आणि पंच कुंदन पगडे यांनी वाईडचा इशारा केलाय. 6 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज असताना अशा पद्धतीनं तुम्ही जर गोलंदाजी केली तर नक्कीच संघाला पराभूत व्हावं लागेल. आणि पहिला सामना दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचा असतो. इथून सामना जिंकला तर स्पर्धेमध्ये तुमचं अस्तित्व शिल्लक असेल. सामना गमावला तर स्पर्धेतून तुम्हाला बाहेर व्हावं लागेल. 6 चेंडू 8 धावांची गरज. गोलंदाज बाळकृष्ण पाटील. स्ट्रायकरला शरद पाटील. इथे मात्र चांगली गोलंदाजी. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 42 वर. 5 चेंडू 7 धावांची गरज. अजूनही सामना खुला असेल, अजूनही सामना बॅलन्स असेल, मात्र परीक्षा असेल ती गोलंदाजाची. स्ट्रायकरला आपण पाहतो सलामीचा फलंदाज राजू काटे अजूनही खेळपट्टीवर. बॅकफुटला गेले सुरेख फटका आपण पाहतो. राजू काटेच्या बॅट मधनं आपण पाहतोय तो येतोय तो चौकार. या चौकाराने दडपण नक्कीच कमी केलं राजू काटे या फलंदाजानं. एकूण धावसंख्या आपण पाहतो ती पोहोचते ती 46 वर. धावांची गरज असेल ती फक्त 3 आणि चेंडू शिल्लक असतील ते 4. 4-3चं समीकरण. हा चौकार आल्यानंतर मात्र जे दडपण होतं नारळी संघावर ते पूर्णपणे कमी करून ठेवलं राजू काटे या फलंदाजानं. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 46. धावांची गरज असेल ते 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. फक्त दिशा दिली, सन्मान दिला चेंडूला. दुसऱ्या धावसाठी नक्कीच प्रयत्न करतील आणि पाहता पाहता दुसरी धाव येते धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ती 48. धावांची बरोबरी झाली आहे, मात्र धावसंख्या 49 ही तुम्हाला पूर्ण करावीच लागेल. कारण स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी असेल. टॉस आणि विकेटला इथं महत्त्व नसेल. पहिल्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना गोलंदाजी करत असताना ज्या चुका झाल्या नारळी संघाच्या माध्यमातून त्या चुकांची दुरुस्ती मात्र दुसऱ्या सत्रामध्ये नारळी संघाच्या या फलंदाजांनी केली आहे. राजू काटे आणि प्रेमनाथ पाटील या फलंदाजांनी अतिशय चांगली सुरुवात करून दिली आणि शेवटच्या सत्रामध्ये 3 चेंडूंमध्ये धावांची गरज असेल ती 1 धावेची. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ऑन साइडला खेळतात. राजू काटेच्या बॅटमधून येतो तो चौकार आणि या स्पर्धेतील पहिला सामना जिंकलाय तो जय गावदेवी 40+ क्रिकेट संघ नारळी संघाच्या माध्यमातून हा सामना जिंकला गेला. नारळी संघाचं अभिनंदन आणि नागाव संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय.
चला हस्तांदोलन करायचं दोन्ही संघात